किती मस्त पारदर्शक आणि पातळसर आलेला आहे। तेलामध्ये घालताच मस्त दुप्पट तिप्पटीने हे पापड फुलत असतात। तळून चवीला अप्रतिम लागणारे हे कच्च्या केळीचे पापड उपवासाला सुद्धा खाऊ शकतात किंवा असे नुसतेही हे पापड आपण खाऊ शकता। एकदम कुरकुरीत खुसखुशीत आणि बनवायला अतिशय सोपे ह्या पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी नमस्कार, मी सुरेखाने आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर हे कच्च्या केळीचे पापड बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी हे कच्च्या केळीचं पीठ घ्यायचं आहे। तर हे कच्च्या केळीपासून पीठ कसं तयार करायचं याचा सुद्धा मी व्हिडिओ नुकताच अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकता। किंवा व्हिडिओ तुम्हाला नाही भेटला तर व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती लिंक ओपन करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। तर 1 वाटी हे पीठ घेतलेलं आहे। पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे। तर कच्ची केळी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। मिक्सरमध्ये हे केळीचं पीठ केलं तर असं थोडंसं जाडसर यामध्ये कण्या राहतात, ते आपल्याला चाळून घ्यायचे आहे। या जाडसर निघालेल्या केळीच्या कण्या पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि फाईन असं वाटून घ्यायचं। असं हे पीठ झालेलं आहे। तर मैत्रिणींनो, आता ह्या पिठापासून पापड कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते। पातेलं ठेवून घेतलेलं आहे गॅसवरती। एखादी जाड बुडाचं पातेलं आपल्याला घ्यायचं आहे। त्यामध्ये जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे ना, ज्या वाटीने त्याच वाटीने मी पाणी घेते। 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि वरती पाव वाटी पाणी टाकलेलं आहे। म्हणजेच 1 वाटी पिठासाठी 1.25 वाटी पाणी घेतलेलं आहे। गॅस सुद्धा चालू केलेला आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकते आणि पाव चमचा जिरे टाकते। त्यासोबतच 1 चमचा पांढरी तीळ घालते। तुम्ही जर का उपवासासाठी हे पापड करत असाल तर जिरे किंवा तीळ जर का खात असाल तर टाका, नाही खात असले तर स्किप करू शकतात। आणि जर का नुसतेच मुलांना खाण्यासाठी किंवा आपणही केव्हा तरी तळून खाण्यासाठी हे पापड तुम्ही करत असाल तर यामध्ये नक्कीच हे साहित्य घालू शकतात। आता मस्त पाण्याला उकळी आलेली आहे। असं कडकडून पाण्याला उकळी आल्यानंतर 1 वाटी घेतलेलं पीठ ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। ह्या पद्धतीने तुम्ही वाटीने, कपाने किंवा कोणत्याही भांड्याने पीठ घेऊ शकतात। त्याच भांड्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे। त्यानंतर लाटण्याने पिठामध्ये अशा पद्धतीने काही छिद्रे करून घ्यायची आहे, या प्रकारे। आता गॅसची फ्लेम मीडियम आहे। झाकण ठेवून घेऊ। असं साधारण 1 मिनिट झाकण ठेवून घेतलेलं आहे। त्यानंतर झाकण उघडून घेते। या पद्धतीने पाणी फिरलेलं आहे पिठावरती आणि लाटण्याने त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मात्र पीठ हे येरत असताना कमी करायचं आहे। कमी करून घेऊ शकता किंवा बंदही करू शकतात। मी आता बंद करून घेतलेला आहे गॅस, तुम्ही पाहू शकतात। जर का गॅसवरती जमत नसेल तर पातेलं हे खाली उतरून घ्यायचं आणि खाली व्यवस्थित असं हे पीठ पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एरून घ्यायचं आहे। आता ही खिशी पूर्णपणे अशा पद्धतीने एरून झालेली आहे। ताट घेते, ताटामध्ये काढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, पातेल्याला अजिबात थोडी सुद्धा ही चिटकलेली नाही। या पद्धतीने तुम्ही जर का खिशी शिजवून घ्याल तर ती जळणार सुद्धा नाही आणि जास्त भांडे सुद्धा भरणार नाही। तर आता त्याच भांड्यामध्ये, त्याच पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेते आणि ही जी खिशी आहे ती हाताने अगदी थोडीशी आपल्याला मळून घ्यायची आहे। जास्त मळायची काही गरज नाही, फक्त एक प्रकारे याचा उंडा करायचा आहे, ह्या पद्धतीने। किंवा असे छोटे छोटे उंडेही करून घेऊ शकतात। हे जे पातेलं आहे मी गॅसवरती ठेवते आणि गॅस चालू करते। पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। जर का तुम्ही ही खिशी जास्त प्रमाणामध्ये करत असाल हे पापड, तर अशा पद्धतीची मोठी चाळण घेऊ शकता, जास्त खिशी असेल तर। आता ही खिशी अगदी कमी आहे म्हणून मी छोटी चाळण घेते आणि त्या चाळणीमध्ये ही एरून घेतलेली खिशी याचा उंडा ठेवून घेते। त्यानंतर झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मोठीच आहे। साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। मस्त आता मी तुम्हाला दाखवत आहे, साधारण 7 मिनिटांनंतर मस्त अशा प्रकारे ही खिशी शिजलेली आहे। काढून घेते, रंगही बदललेला आहे। आता ह्या खिशीचे आपल्याला उंडे करून घ्यायचे आहे। तर आपल्याला ज्या साईजचे पापड करायचे आहे मैत्रिणींनो, त्यानुसार या खिशीचे आपल्याला उंडे करायचे आहे, थोडेसे लहान किंवा मोठे। तर आता मी साधारण मीडियम साईजचे पापड तुम्हाला करून दाखवते, थोडेसे मोठे जसे। तर या साईजचे उंडे घेते।
जसं आपण पुरीसाठी घेतो त्या साईजचे उंडे करून घेतलेले आहे। तर मी हाताला तेल किंवा तूप काही लावलेलं नाही, म्हणून हे उंडे थोडेसे तुम्हाला खरखरीत दिसत आहे। तुम्ही हे उंडे बनवताना हाताला तेल किंवा तूपही लावून घेऊ शकतात। त्यानंतर मी हे पापड तुम्हाला पुरी मेकरमध्ये वळून दाखवते, म्हणून पुरी मेकर घेतलेला आहे। खाली प्लास्टिक पेपर ठेवून घेतलेला आहे, त्यावरती उंडा ठेवायचा, वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आणि दाबून घ्यायचं। असं हे दाबून झाल्यानंतर अगदी थोडासा जर का आपल्याला हा जाडसर वाटत असेल तर पुन्हा दाबून घ्यायचं, म्हणजे पापड मस्त हा पसरतो आणि एकसारखा पातळसर होतो ह्या प्रकारे। आता वरचा जो प्लास्टिक पेपर आहे तो काढून घ्यायचा आहे, अगदी सहज निघतो। मी कुठेही तेलाचा वापर केलेला नाही। तर तुम्ही पापड पाहू शकतात मंडळी, किती मस्त असा झालेला आहे, मोठा एकसारखा ह्या पद्धतीचा पापड। हे पापड कुठेही फाटत नाही किंवा तडाही जात नाही पापडला आणि लगेच निघतात तेल न लावता। यामध्ये साबुदाण्याचं पीठ वगैरे काही आपल्याला वापरायची गरज नाही, फक्त केळीच्या पिठापासूनच हे मस्त असे पापड होत असतात। याच पद्धतीने मी तुम्हाला काही पापड आणखी बनवून दाखवते। आणि तुमच्याकडे जर का मैत्रिणींनो पुरी मेकर जर का नसेल हे पापड बनवण्याचं मशीन, तर हे केळीच्या पिठाचे पापड तुम्ही कसे करू शकाल तेही मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। तुम्ही पाहू शकतात, एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे छान हे होत असतात। तर आता जर का नसेल तुमच्याकडे तर पोलपाट घ्यायचं किंवा ताट घ्यायचं। साधारण आपण पोलपाट घेतलेला आहे, पुरी मेकरवरतीच मी तुम्हाला दाखवत आहे। ज्या पद्धतीने आपण खाली प्लास्टिक पेपर ठेवला, त्याच्यावरती उंडा ठेवला, वरतून प्लास्टिक पेपर ठेवला, तशीच प्रोसेस करायची आहे, पण लाटून घ्यायचं आहे। पोलपाटावरती सुद्धा तुम्ही या पद्धतीने लाटण्याने पापड हे लाटून घेऊ शकतात। असे लाटण्याने लाटून घेतलेले पापड सुद्धा अतिशय छान असे एकदम पातळसर होत असतात। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, कुठेही पापड हा फाटत नाही, लाटताना सुद्धा तडा जात नाही काठाला, एकसारखा असा हा पापड लाटला जात आहे। किती वाक आलेला आहे तुम्ही पाहू शकतात। आणि लाटतानाही तुम्हाला जर का मैत्रिणींनो लहान साईजचे पापड करायचे असेल तर लहान साईजचा उंडा घ्या आणि ज्या साईजचे तुम्हाला पापड करायचे आहे त्यानुसार हे पापड आपण लाटून घेऊ शकतो। पोलपाटावरती किंवा ताटावरती या पद्धतीने लाटण्याने लाटून घेतलेले पापड सुद्धा किती मस्त असे होत असतात। हा सुद्धा पापड मी तुम्हाला खाली टाकून दाखवते। एकसारखा पातळसर असा हा लाटून घेतलेला पापड झालेला आहे। मात्र हे पापड खाली टाकण्यासाठी प्लास्टिक पेपरचाच वापर करा ह्या प्रकारे, म्हणजे ते चिटकले जरी वाळत असताना तरी अगदी सहज हे पापड निघतात, कुठेही तुटत नाही। तर ह्या प्रकारे एक वाटी पिठामध्ये एवढे साधारण पापड झालेले आहे। तुम्ही पाहू शकतात असे हे मोठ्या साईजचे। तर आता हे पापड आपल्याला वाढून घ्यायचे आहे। वाढल्यानंतर असे हे पापड दिसत आहे। तर मैत्रिणींनो, हे तीळ तुम्ही पाहू शकतात आणि अगदी असे पांढरे हे कणे दिसत आहे। तर आपण हे पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये घरीच बारीक केलेलं आहे वाढलेल्या केळांपासून। तुम्ही जर का जास्त प्रमाणामध्ये हे पापड करत असाल तर गिरणीच्या आतून दळून आणा, म्हणजे हे अगदी रवाळसारखं टेक्स्चर दिसत आहे पापडमध्ये, हे असं दिसत नाही। अगदी नागलीचे पापड जसे दिसतात ना, नागलीच्या पापडाप्रमाणेच हे केळीचे पापड दिसत असतात। आता हे पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते। तळल्यानंतरही पाहू शकतात असा तेलामध्ये घालताच मस्त दुप्पट टिप्पट जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, असा हा पापड फुलत असतो। चवीला अतिशय छान असे हे पापड लागतात आणि पचायला हलके फुलके अतिशय पौष्टिक असे हे पापड होत असतात। तर उपवासाला सुद्धा तळून खाऊ शकतात किंवा घरात लहान मुलं असतील त्यांना तळून खाऊ घाला हे पापड, किंवा आपणही असे जेवणासोबतही खाऊ शकतात। चवीला अप्रतिम लागणारे पापड, अतिशय पौष्टिक आणि बनवायला अतिशय सोपे हे पापडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर याच पद्धतीने मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते, म्हणजे एक नाही तर सगळेच पापड असे छान फुलत असतात। यामध्ये आपण सोडा, पापड खार, फुलखार काही घातलेलं नाही, तरी सुद्धा हे पापड मस्त असे फुललेले आहे ह्या प्रकारे। आता मी तुम्हाला पापड हा तोडूनही दाखवते। मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे हे केळीच्या पिठाचे पापड होत असतात। तुम्ही पाहू शकतात किती खुसखुशीत आहेत हे पापड। वयस्कर मंडळी असो किंवा लहान मुलं असो, अगदी सहज हे पापड खाऊ शकतात, एवढे खुसखुशीत होत असतात। ह्या प्रकारे अलगद जरी हा पापड आपण हाताने दाबला ना, लगेच चुराव होत असतो। अशा प्रकारचे हे खुसखुशीत पापड होत असतात। मग मंडळी, तुम्ही सुद्धा करून पहा, मग
पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.